बातमी आहे पंतप्रधान मोदींच्या यवतमाळ दौऱ्याबद्दलची। पंतप्रधान मोदी आज यवतमाळच्या दौऱ्यावर असणार आहेत। राज्यातल्या 4900 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते होईल। यावेळी महिला बचत गटाच्या महामेळाव्याला पंतप्रधान संबोधित करणार आहेत। पंतप्रधान मोदी आज सायंकाळी 4:15 वाजता नागपूरमधून यवतमाळमध्ये त्यांचं आगमन होईल। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाणनी। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळच्या दौऱ्यावर आहेत। सायंकाळी 4:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळमध्ये दाखल होणार आहे। राज्यातील सर्वात मोठा महिला मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। तब्बल 2.5 लाख महिला या मेळाव्याला उपस्थित राहतील असं दावा करण्यात आलेला आहे आणि याची तयारी जी आहे ती जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तब्बल 1.5 लाख आसन व्यवस्था या ठिकाणी खुर्च्या लावण्यात आलेल्या आहे आणि बाहेर सुद्धा जर महिलांची संख्या वाढली तर ती तशी सुद्धा व्यवस्था करण्यात म्हणजे जवळपास 2.5 लाख महिला या मेळाव्याला उपस्थित राहतील असा दावा करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी विविध विकास कामांचं उद्घाटन भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडणार आहे। विशेष म्हणजे महिला बचत गटांना विशेष निधी या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर मोदी आवास योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश सोबतच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे तसंच पीएम किसान सन्मान योजनेचा जो 16वा हप्ता आहे तो सुद्धा याच ठिकाणीहून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वितरित करणार आहे। आणि त्यानंतर जे रेल्वे मार्ग आहे अमळनेर ते आष्टी त्यानंतर वरोरा ते वनी या 4 पदरी महामार्गाचं लोकार्पण त्यानंतर साकोली ते लाखांदूर या महामार्गाचं लोकार्पण अशा विविध विकास योजनांचे लोकार्पण होणार आहे। आणि सायंकाळी 5 वाजता नरेंद्र मोदी यांचा जो भाषण आहे त्याला सुरुवात होणार आहे आणि आपल्या भाषणामध्ये अजून महिलांसाठी काय घोषणा करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुख सह प्रणय निर्बाण एबीपी माझा यवतमाळ। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।